श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. डोंगर शेवली हे किन्होळ्यापासून केवळ 3 मैलावर असणारं छोटंसं गाव. येथील देशपांडे कुटुंबाकडे श्री रामानंद महाराज बऱ्याच वेळा येत असत. श्री रामानंद महाराजांच्या चरित्रात त्याचा उल्लेख आहे. पुढे श्री महाराजही येथे येऊ लागले. साखरखेर्ड्याचे काळे हे या देशपांडे कुटुंबाचे कुलोपाध्याय होते. पुढे देशपांडे कुटुंबातील बहुतेक सर्वांनी महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यात रावसाहेबांचे चिरंजीव आबासाहेब यांच्यावर श्री महाराजांचा विशेष स्नेह होता. इसवी सन 1942 मध्ये त्यांना महाराजांचा अनुग्रह मिळाला. श्री महाराज डोंगर शेवलीस आले व त्यांना तेथून कुठे जवळपास जायचे असले म्हणजे आबासाहेब महाराजांबरोबर गाडी चालविण्याची सेवा करण्यास जात. अनुग्रह घेतल्यापासून ते दरवर्षी श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास आणि गुरुपौर्णिमा उत्सवास साखरखेर्ड्याला येत असत. त्यांचा आवाज अतिशय गोड होता. ते उत्सवात गायनसेवा करीत असत. यांचा विवाह होण्यापूर्वी श्री महाराज घरी आले म्हणजे यांना रात्री महाराजांसाठी दुधाची दशमी करावी लागे. त्यावेळी एकतर त्यांना स्वयंपाक करणे जमत नसे व कंटाळाही येई, परंतु तरीही स्वयंपाक हा करावाच लागे. त्याबरोबर हरभऱ्याची भाजी करत असत. ती करपलेली जळालेली दशमी व भाजी महाराजांनी गोड करून घ्यावी. पुढे 6-7 वर्षांनी यांचा विवाह झाला. या विवाहास महाराज उपस्थित होते. पुढे काही दिवसांनी क्षुल्लक कारणावरून सासू-सुनेचं भांडण होऊन वाद विकोपाला गेला व शेवटी त्यांची पत्नी आपल्या आईवडिलांकडे माहेरी निघून गेली. श्री महाराजांना हे कळले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. महाराज मायबापापेक्षाही अधिक प्रेम आपल्या शिष्यांवर करीत असत. ते लगेच तिच्या माहेरी गेले आणि तिला व तिच्या आईवडिलांना त्यांनी समजून सांगितलं. तिला अत्यंत सुंदर असा उपदेश केला. श्री महाराज तिला म्हणाले, बाळ, कुत्रे, मांजरं, गायी, वासरं अशा मूक प्राण्यांवर प्रेम केल्याने ते सुद्धा आपणाला वश होतात. मग प्रेमाने मनुष्य वश होणार नाही का? समोरची व्यक्ती कशीही वागत असली तरी आपण मात्र त्याच्याशी प्रेमानेच वागावं, बोलावं. पुढे कालांतराने त्यालाही आपल्याबद्दल निश्चित प्रेम उत्पन्न होईल. देता प्रेमच ते मिळत असे, हा न्याय तो ईश्वरी. तेव्हा सासूला आईप्रमाणे समजून तू तिच्यावर प्रेम केलंस ना, म्हणजे ती सुद्धा अगदी मुलीप्रमाणे तुझा सांभाळ करील बरं. तेव्हा तू परत घरी सासरी चल व सासूला आपली आई समजून तिच्या पाया पडून मी चुकले म्हणून तिची क्षमा माग. मग तीही तुला प्रेमाने पोटाशी घेऊन क्षमा करील. श्री महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून ती श्री महाराजांबरोबर डोंगर शेवलीस आपल्या घरी आली व सासूबाईंच्या पाया पडून त्यांची क्षमा मागताच त्यांनीही तितक्याच प्रेमाने तिला जवळ घेतलं. श्री महाराजांनी तिच्या सासूला म्हणजे आबारावच्या आईलाही उपदेश केला. पुढे सासूसुना दोघीही अत्यंत प्रेमाने राहू लागल्या. आबारावच्या आईला तोपर्यंत महाराजांचा अनुग्रह झालेला नव्हता. पुढे या दोघीही सासूसुनांनी बरोबरच श्री महाराजांचा अनुग्रह घेतला आणि महाराजांच्या कृपेने पुढे त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला. आबासाहेब डोंगर शेवलीकर हे कुठल्याही प्रसंगी पत्र पाठवून महाराजांचा सल्ला घेत असत व त्याप्रमाणे वागतही असत. इसवी सन 1951 मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित इस्टेटीचा वाद झाला तेव्हा त्याबद्दल त्यांनी श्री महाराजांना पत्राने कळविले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना पत्र पाठवून अत्यंत मौलिक असा उपदेश केला. श्री महाराज त्या पत्रात लिहितात, एका कवडीकरिता पिता व पुत्र एकमेकांचे शत्रू बनतात. मग ही तर मळ्याची जागा. त्याकरिता आपण जीवित धोक्यात घालावयाचे नाही. तेवढ्याकरिता आपला जन्म नाही. जे आपणास आहे त्यातच समाधान मानावे. त्याचा योग्य असा उपयोग केला तर त्यातच परमात्मा आपणास पुष्कळ देईल. आपण श्री रामस्मरणात असावे. आपण श्री समर्थांचे आहोत. श्री रामरायांनी भरतास संपूर्ण राज्य दिलं. त्यातच रामाचा मोठेपणा झाला. मोठेपणाचं गमक हे खरं त्यागातच आहे. शेवटी रामच राजे झाले. तेव्हा मनात कोणाबद्दलही द्वेष न बाळगता व आसक्तीचा त्याग केल्याने श्री सद्गुरू रामराय निश्चित कृपा करतील. आबासाहेबांनी श्री महाराजांचं ऐकलं आणि त्याने त्यांना पूर्ण समाधान लाभलं.
श्री महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी श्री महाराजांचं ऐकलं त्या सर्वांचंच कल्याण झालं असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या अल्पशा सहवासाने त्यांच्या शिष्यात कसा आमूलाग्र बदल झाला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती. श्रीराम समर्थ.